1 नोव्हेंबर 2024 ला आपण सगळेजण लक्ष्मीपूजन करणार आहोत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अमावास्या आहे. उद्या सर्वात मोठी अमावास्या आहे. अमावास्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातली कटकट, नकारात्मकता, वैशक्ती, बाधा या घराच्या बाहेर काढायचे आहे आणि माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्याच बद्दलची माहिती मी देणार आहे. व्हिडिओ सगळा बघा, मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. सर्वप्रथम उद्या लक्ष्मी पूजन आहोत. आपण सगळेजण सज्ज झालो आहोत माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी. आता आपण जसं कोजागिरीच्या दिवशी स्वस्तिक काढलं आहे काही ठिकाणी, त्याच पद्धतीने उद्या तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. आता हे स्वस्तिक तुम्ही अगदी सकाळी काढू शकता, दुपारी काढू शकता, जेव्हा तुम्ही लक्ष्मीचं पूजन करणार आहात प्रदोष काळी तेव्हाही काढू शकता. अर्थात मासिक धर्म असेल, सुतक असेल तर ही सेवा करता नाही येणार. ज्यांना मासिक धर्म असेल त्यांनी कोणाकडनं तरी ही सेवा करून घ्या. सगळ्यात आधी ज्या काही उपाय सांगणार आहे ते मनात एकच ठेवायचं की हे करून ना माझ्या घरातली दरिद्री जाणार आहे, माझ्या घरातली ना जी ना औदस आहे, जी अलक्ष्मी आहे ती जाणार आहे, असं एक मनात आपल्याला करायचं आहे. आता उद्या आपल्याला लादी पुसायची आहे, फरशी ज्याला आपण म्हणतो. भाड्याचं घर आहे तरी सुद्धा तुम्ही करू शकता, फक्त उतारा भाड्याच्या घरात करता नाही येत, तो स्वतःच्याच घरात करावा. बाकी सगळं तुम्ही करू शकता. उद्या तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या फरशी म्हणजे आपलं जी लादी आहे त्याच्यात म्हणजे त्या लादीच्या पाण्यात, फरशीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे, गोमूत्र टाकायचं आहे, थोडस गंगाजल टाकायचं आहे, खडे मीठ आणि लिंबू हे सगळं मिक्स करून त्याने आपली लादी पुसायची आहे. हे सगळ्यांना करायचं आहे, सगळ्यांना म्हणजे घरात स्वतःचा जो भाड्याचा असो हे तुम्हाला करायचं आहे. दुसरं महत्वाचं की आता स्वस्तिक कुठे काढायचं ते तुम्हाला सांगते. आपल्याला माहिती आहे की माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आपण उंबऱ्याला हळदीचं लेपन करणार आहोत. आपण उंबऱ्याला जे स्वस्तिक काढलं आहे किंवा काढणार आहोत ते नृसिंहाचं प्रतीक मानलं गेलं आहे. आपल्या घराच्या, मी माझ्या घरातून आत प्रवेश करेल, माझ्या घरातून मी आत प्रवेश करेल, माझ्या डाव्या बाजूला शुभ, माझ्या उजव्या बाजूला लाभ. घराच्या भिंतीला, दरवाजाला नाही, घराच्या भिंतीला शुभ आणि लाभ, मी माझ्या घरात प्रवेश करत आहे, माझ्या डाव्या बाजूला शुभ, उजव्या बाजूला लाभ. आता बऱ्याच वेळा असं होतं की ताई आमच्या घरात नाही एवढी जागा नाहीये, म्हणजे मी आता अर्थात फ्लॅट सिस्टीम मध्ये खेटून असताना मग कसं करायचं, थोडी ते जागा असेल, भिंतीला भिंत जरी असं थोडासा स्पेस असेल, थोडंसं, आता खूप काही मोठं लिहायचं नाही पण थोडंसं शुभ आणि लाभ तुम्हाला लिहायचं आहे. शुभच्या खाली स्वस्तिक काढायचं आहे, लाभच्या खाली स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढताना मध्ये 4 टिंब टाकायला विसरू नका. 2 सीमारेषा असतात ते सुद्धा तिथे काढायला विसरू नका. हे झाले 2 स्वस्तिक. तिसरं स्वस्तिक मुख्य दरवाजावर बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जातं की मुख्य दरवाजावर आपल्याला आहे ना अष्टगंधाने स्वस्तिक काढायचं आहे. तुम्ही कुंकवाने काढलं तरी चालेल, पण तुमच्याकडे जी पद्धत असेल अष्टगंधाने तर ती तुम्ही काढू शकता. हे सगळे स्वस्तिक तुम्हाला कुंकवानेच काढायचे आहे. पहिलं स्वस्तिक, पहिले 2 स्वस्तिक समजले. तिसरं स्वस्तिक मुख्य दरवाजावर काढायचं आहे. चौथं स्वस्तिक आपलं किचनच्या समोरच्या भिंतीला, सगळ्यांना माहिती आहे भिंत असेल, टाईल्स असेल तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आणि या सगळ्या स्वस्तिकची पूजा करायची असते. हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप ओवाळायचं आहे. आता आपले 4 स्वस्तिक झाले बरोबर. शुभ लाभच्या ठिकाणी एक मुख्य दरवाजावर आणि एक किचनला. तिजोरी जिथे पैसे ठेवतो, जिथे महत्वाचे कागदपत्र आहेत तिथे एक स्वस्तिक काढायचं आहे. हे झाले 5 स्वस्तिक. 6वं स्वस्तिक तुम्हाला तुमच्या देवघराच्या पाठीमागच्या भिंतीवर काढायचं आहे. आणि शेवटचं स्वस्तिक जिथे शिरई, केर, सुणी किंवा झाडू, कारण शिरई सांगितल्यावर समजत नाही म्हणून केर, सुणी किंवा झाडू, जिथे तुम्ही पूजा करणार आहात तिथे स्वस्तिक काढायचं आहे. त्या झाडूच्या खाली तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. आता अर्थात लाल वस्त्रावर तुम्ही ते झाडू ठेवणार आहात तर त्या वस्त्रावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. आणि मग तुम्ही ते स्वस्तिक काढल्यावर तांदूळ टाकायचे, त्याला आपण अक्षता म्हणतो, हळदी कुंकू लावायचे, त्या अक्षतांवर हळदी कुंकू लावायचं आणि मग नंतर तुम्हाला ती शिरई, केरसुणी किंवा झाडू तुम्हाला ठेवायचं आहे. आता ताई आम्ही शिरई पण ठेवतो ज्याला फड म्हणतात, आणि आम्ही झाडू पण ठेवतो जो आपण झाडतो, म्हणजे ज्याला आपण मोठा झाडू असतो बघा घर झाडायला. आता नेमकी कुठे ठेवायचं, मोठं स्वस्तिक काढायचं भलं मोठं, आणि त्याच्यावर तुम्ही 2 शिरई, 2 झाडू, तुम्हाला जेवढं ठेवायचं ते तुम्ही ते ठेवू शकता. थोडक्यात काय, मोठं स्वस्तिक काढा आणि संपूर्ण ते झाडू, शिरई, फळ जे तुमच्याकडे म्हणता, केरसुणी,
ते तुम्हाला ठेवायचं आहे. हा उपाय तुम्हाला दिवसभरात, आता बघा बाकीचे स्वस्तिक तुम्ही सकाळी काढू शकता, पण जिथे लक्ष्मीची मांडणी करणार आहोत, आपण जिथे पूजा मांडणी करणार आहोत, तिथे मात्र आपल्याला संध्याकाळी स्वस्तिक काढायचं आहे. हे तुम्हाला समजलं? समजलं. स्वस्तिक कोणीही काढू शकतं, फक्त मासिक धर्म असेल तर कोणाकडनं तरी करून घ्या. ताई 4था दिवस आहे, सेवा करू का? नाही चालत सेवा. तुम्ही समजून घ्या काही गोष्टी. आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये मासिक धर्मात 4थ्या दिवशी भले तुम्हाला त्रास होऊ नयेत हो, तुम्हाला सेवा नाही करता येणार, कोणाकडनं तरी करून घ्या. हवन सुद्धा तुम्हाला नाही करता येणार. जर तुम्ही मासिक धर्मात असेल तर, 5वा दिवस असेल तर तुम्ही करू शकता. झालं? आता आपल्याला उद्या काय करायचं आहे? आपल्याला स्वतःच्या घरासाठी सांगते, स्वतःच्या घरावर नारळाचा उतारा करायचा आहे. हो, नारळाचा. ज्यांना वाटत आहे की नारळ खूप महाग आहे त्यांनी पिवळ्या मोहरीचा उतारा करावा. आणि वर्षातून एकदा, खरं तर 7 अमावस्या नारळाचा उतारा करायचा असं. ज्यांना उद्या गोरक्ष चिंच बांधायचे आहे ते उद्या आपल्या मुख्य दरवाजावर गोरक्ष चिंच बांधू शकता. ज्यांना कोहळा बांधायचा आहे ते कोहळा सुद्धा बांधू शकता. ज्यांना फक्त नारळाचा उतारा करायचा आहे ते करू शकता. दर अमावस्याला नाही करणं शक्य होत तर तुम्ही ह्या दिवाळीच्या दिवशी जरी करा, कारण सगळ्यात मोठी अमावस्या आहे आणि आपल्या घरातली पण दरिद्री आपल्या सगळ्यांना बाहेर काढायची आहे. ज्यांना वाटतं की नारळ महाग आहे त्यांनी नाही केला तरी हरकत नाही. त्यांनी मोहरीचा उतारा करा. मोहरी आपल्या घरावरनं उतरून काढायची. जसं नारळ, आता नारळाला त्रिशूळ काढायचं असतं, शेंदुरणे. त्रिशूळ काढायचं, संपूर्ण 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा. पूर्ण म्हणजे खाली जमिनीपासून ते वरतीपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 7 वेळा उतरून काढायचं. आपली लक्ष्मीचं पूजन झाल्यावर अगदी रात्री 12 वाजता जरी केला तरी हरकत नाही. उतारा करताना गप्पा टप्पा मारायच्या नाही. उतारा केल्यावर ते नारळ कोणाला ओलांडल्या जाईल असं ठेवायचं नाही. एखाद्या मोकळ्या ठिकाणी तुम्ही टाकून देऊ शकता किंवा तुम्ही कचऱ्याच्या पेटीत पण टाकून देऊ शकता. ज्यांना वाटतं नारळाचा उतारा करणं आम्हाला शक्य होत नाही त्यांनी मोहरी घ्यायची, पिवळी मोहरी, ती श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 7 वेळा उतारा करून तुम्ही ती कचऱ्याच्या पेटीत टाकू शकता. पण मी नेहमी नारळाचा उतारा करते. आता दर अमावास्याला नाही, पण लक्ष्मी म्हणजे ही दिवाळीची जी अमावास्या असते ती तरी मी करते. तर मी तुम्हालाही सांगेल करा. ज्यांना वाटतं आहे नारळाचा खूप खर्च होतं, एक भाजी येईल त्या नारळामध्ये, तर तुम्ही नाही करू शकता. प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे, पण हा उतारा वर्षातून एकदा तरी आपल्या घरावरनं आवर्जून करावा. आता एखादा बाधित व्यक्ती आहे, एखादा आजारी व्यक्ती आहे, त्यांच्यावरनं सुद्धा तुम्ही नारळाचा उतारा करू शकता. सेम गाडीवर, ज्याला आपण लक्ष्मी, उद्या प्रत्येकाला आपापली गाडी धुवायची आहे, आपण सगळेजण गाडी वगैरे आपली स्वच्छ करत होतो, ते गाडी सुद्धा धुताना गोमूत्र, खडे मीठ, हळद, लिंबू सगळं एकत्र करून त्या पाण्याने तुम्हाला गाडी धुवायची आहे. गाडीवरनं उतारा करताना जी लक्ष्मी स्वरूप मांडली आहे त्याला नारळाचाच उतारा करायचा आहे. याला मोहरीचा उतारा चालणार नाही. गाडीवरनं उतारा करताना गाडी चालू ठेवावी. ज्यांना वाटतं आहे ते करू शकता, ज्यांना नाही इच्छा त्यांनी नाही केलं तरी चालेल. आता सगळ्यात महत्वाचं, ज्याला काहीही खर्च नाही आणि जी प्रचंड प्रभावी सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे. काय करायचं आहे? लक्ष्मीचं पूजन झालं, सेवा अर्चा सगळी झाली, आपण 12 वाजेपर्यंत जागे राहणार आहोत. बऱ्याच ठिकाणी असं असतं की लक्ष्मीचं ना पूजन केलं की बाहेर जेवायला जातं, हे कितपत योग्य आहे माहिती नाही, पण लक्ष्मीचं पूजन झाल्यावर घराला कुलूप लावू नये, हा एक नियम असतो. अगदी तुम्ही फटाकडे फोडायला जरी गेले तरी घरात कोणाला तरी ठेवा, घराला कुलूप लावायचं नाही. आणि जर सेफ साईड असेल तर घर तुम्ही उघडं ठेवू शकता, नसेल तर घरात कोणाला तरी ठेवा. आणि खरं तर फटाके फोडणं, कारण माता लक्ष्मीला पण असा मोठाचा आवाज आवडत नाही, तिलाही शांतता प्रिय आहे. असो, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, फटाके फोडणं न फोडणं. आता तुम्हाला काय करायचं आहे? पिवळी मोहरी प्रत्येकाच्या घरात आहे. तुम्ही सगळ्यांनी आपण कालाष्टमी ते अमावास्येपर्यंत जो उपाय केला आहे, ज्यांनी नाही केला त्यांनी आवर्जून 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 हा उपाय करा. काय करायचं आहे तुम्हाला सांगते. पिवळी मोहरी हातात घ्या, भाड्याचं घर असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. आणि आपल्याकडे जी रक्षा आहे, ज्याला आपण उदी म्हणतो, भस्म म्हणतो, ती हातात घ्या. उजव्या हातात, आता फ्रंट कॅमेरामुळे हा डावा हात वाटतोय पण हा माझा उजवाच हात आहे. पिवळी मोहरी रक्षा घ्यायची. 11 वेळा वल्गा सुक्तम महिलांचं पाठ झालं असेल, ज्यांचं पाठ नाही त्याने एकदाच म्हणावं. युट्यूबला मिळून जाईल, आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. आणि 11 वेळा कालभैरवाष्टकम. वल्गा सुक्तम एकदा म्हटलं तरी हरकत नाही, पण 11 वेळा कालभैरवाष्टकम, तर 11 वेळाच कालभैरवाष्टकम म्हणायचं. 1 वेळा कमी नाही, जास्त नाही. हे सगळी सेवा करून झाली. प्रत्येक रूम मध्ये, प्रत्येक खोलीमध्ये थोडीशी थोडीशी आपल्याला मोहरी आणि जी रक्षा आहे जी एकत्र केली थोडी थोडी टाकायची आहे.
टॉयलेट बाथरूम सोडून किचन, हॉल, बेड काय असेल ते तुमचं 1 BHK, 2 BHK, 3 BHK बंगला काय असेल ते तुमचं, प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून हे तुम्हाला टाकायचं आहे. दुसऱ्या दिवशी पाडव्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही साफ करणार सगळी घर तुमचं म्हणतो ना आपण घर झाडतो, तेव्हा त्याच्यात ती गोळा केली जाते. पण हा उपाय करा. ज्यांना नारळाचा उतारा करणं परवडत नाही किंवा अर्थात ते म्हणतात की नको ते आम्हाला नाही करायचा, ही सेवा आहे आणि नारळाच्या उताराची सुद्धा सेवा आहे. याचे खूप अनुभव आलेले आहेत. घरात नजरबाधा होते. आपल्याकडे येणारा व्यक्ती आपल्याशी गोड बोलणारा व्यक्ती सुद्धा चांगला असतो का आपल्याला नाही माहिती. तोंडावर सगळे गोड 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 बोलतात, पण मागून आपल्या संदर्भात काय निंदा नालस्ती करता नाही माहिती. आणि अर्थात निंदकाचे घर आहे ना असावे शेजारी. आपल्याबद्दल कोणी कोणी निंदा नालस्ती केली तर आपलं सगळं वाईट त्याला जातं असं म्हटलं जातं. आणि आपण स्वामी सेवेकरी आहोत. आपल्याला कितीही कोणी वाईट विचार केला, कोणी वाईट बोलण्याचा प्रयत्न केला तरी आपलं कधी वाईट होणार नाही, कारण महाराजांची प्रचंड शक्ती म्हणजे सगळ्या स्वामी भक्तांवर आहे. आणि आपला सगळा स्वामी भक्त अगदी कोणी महाराजांची सेवा करू नका करू, जसं सगळ्यांना त्या सागराला येऊन मिळतात त्याच पद्धतीने तुम्ही कुठल्याही देवाची सेवा केली तरी ती स्वामींपर्यंत जातेच. तर हे काही उपाय होते, हे काही तोडगे होते आणि काही सेवा होत्या. अजून एक महत्वाचं सांगावं असं वाटतं, दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीचं पूजन झाल्यावर आपल्या घरातली लक्ष्मी हिचं आवर्जून पूजन करावं. प्रत्येक सुनेने सासूला हळदी कुंकू लावून तिची पूजा करावी. प्रत्येक सासूने सुनेची पूजा करावी. नाही ते शक्य होत तर आपल्या घरात एक तरी आपली कुमारिका आहे तिचं पूजन करावं. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्या कुमारिकांचं पूजन करा. काहीच नाही, तिचे पाय धुवा, पायांवर स्वस्तिक काढा किंवा हळद कुंकू लावा पायाला. तिला सुद्धा हळद कुंकू अक्षता अर्पण करा, तिच्या पाया पडा. आणि एकच सांगूशी वाटतं की ज्या घरात माता लक्ष्मी नेहमी येते ते घर कुठलं असतं, ज्या घरात कधीही कुलस्त्रीचा अपमान होत नाही, ज्या घरात सासू सुना नंदा या खळखळून असतात, ज्या घरात कधीही मतभेद होत नाही, ज्या घरात कोणाला घालून पाडून बोलल्या जात नाही, त्या घरात माता लक्ष्मी सदैव वास करते. मग भले तुम्ही उपाय करा नका करू, म्हणून तुमच्या घरातली कुलस्त्री जोपर्यंत आनंदित आहे ना तोपर्यंत तुम्हाला कसलीही चिंता नाही. आणि अशाच घरात माता लक्ष्मी प्रवेश करत असते. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच सांगते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.